श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आई आपल्यासोबत आहे हे आपल्याला कसे कळते? आपण नेहमी खुश राहायला लागतो. कितीही संकट अडचणी आल्या तरी आपल्याला जास्त त्रास होत नाही. त्या अडचणी आपण सहजपणे हाताळू शकतो. किंवा त्या अडचणी दूर होण्यासाठी जर आपल्याला कोणाची गरज भासत असेल तर एखादी ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती आपल्यासमोर आपसुकच येते व त्या व्यक्तीकडून आपल्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते. आपण नेहमी आपला व इतरांचा विचार करायला सुरुवात करतो. आपण नेहमी सकारात्मक ऊर्जेमध्ये राहतो. एखादी नकारात्मक ऊर्जा असणारी व्यक्ती जर आपल्यासमोर आली तर आपण सहजपणे ती नकारात्मक ऊर्जा ओळखू शकतो, जेणेकरून आपण त्या व्यक्तीपासून दूर राहून आपला बचाव करू शकतो. कारण ती व्यक्ती आपल्याला हानिकारक देखील असू शकते. तसेच ह्या संकेतामुळे आपण त्या व्यक्तीपासून दुरावा ठेवू शकतो. आपल्याला इतरांची मदत करावी असं सारखं वाटू लागतं. आपल्याकडे जे काही आहे व त्याची इतर आपल्याला गरज असेल तर त्यातल्या आपण दुसऱ्याला देण्यासाठी सतत तत्पर असतो. आपण नेहमी दुःखात देखील आनंद कसा मिळवू शकतो यासाठी प्रयत्न करतो. तसंच इतर आत्म्यांना देखील त्याचप्रमाणे समजवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून समोरचा व्यक्ती देखील सकारात्मक ऊर्जेमध्ये येण्यासाठी प्रेरित होतो. आपण एखाद्या व्यक्तीला काही चांगले विचार सांगत असतो किंवा काही समजवत असतो तेव्हा ते त्याला योग्य रीतीने समजतात व त्या गोष्टीचा प्रभाव त्या आत्म्यावर सकारात्मक असाच होतो. आपल्या आयुष्यात कोणतं संकट येणार असेल तर आपल्याला एखाद्या माध्यमातून म्हणजे स्वप्नातून तशी परिस्थिती दाखवून किंवा एखादा प्रसंग दाखवून आई आपल्याला मदत करत असते. म्हणून आपण त्या संकटाला टाळू शकतो. आपल्या आजूबाजूला नेहमी चांगला सुगंध दरवळत असतो. केव्हा केव्हा तर आपल्या आजूबाजूला दैवशक्ती आहे असे वाटू लागतात. तसे अनुभव देखील आपल्याला येतात. हे अनुभव आपल्याला म्हणजेच प्रत्येक आत्म्याच्या साधनेवर अवलंबून असतात की त्या व्यक्तीने कशी व कितपत साधना करून किंवा जप-तप करून ही ऊर्जा मिळवलेली आहे. ह्याने आपण आईच्या अगदी जवळ आलेलो असतो. आपल्याला सदैव आई सोबत आहे असे अनुभव येऊन आपण सदैव बिनधास्त न घाबरता सगळीकडे वावरतो व योग्य रीतीने सकारात्मक राहून आपलं आयुष्य व्यतीत करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्याला जर उशिरापर्यंत अंथरुणात लोळत राहायची सवय असेल तर आई आपल्याला म्हणजेच आपल्या दैवशक्ती कुठल्या ना कुठल्या कारणाने किंवा कोणतीही परिस्थिती अशी निर्माण करतात जेणेकरून आपण योग्य वेळेत उठायला सुरुवात करतो. हो, पण हे सुरुवातीला जर आपण कायम तशीच अपेक्षा ठेवू तर ते दैवशक्ती आपल्याला मदत कशा करतील? आपण चांगल्या सवयी स्वतःला लावून घेण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे. तसंच देवी शक्ती आपल्याला मदत करतात म्हणून आपण त्यांच्यावर अवलंबून राहणं तर योग्य नाही ना. आपण देखील आपल्याकडून प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरच आई आपल्याला यशाच्या वाटेवर घेऊन जायला मदत करते. श्री स्वामी समर्थ.